नमस्कार, मी अमृता. श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. 2009 या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना चांगलं जावं अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात. 2009 नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन प्लॅन्स आहेत सगळ्यांचे. या 2009 साठी फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं, घराचं बजेट कसं करायचं याविषयी आपण बोलणार आहोत. आणि फॅमिली बजेट कसं आखायचं यासाठी आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत चित्रा अय्यर. चित्रा एक फायनान्शियल प्लॅनर आहे. चित्रा, IBN लोकमत मध्ये आपलं स्वागत. आपण म्हणतो नवीन वर्ष प्रत्येकाची रिझोल्युशन्स असतात. 2009 वर्षाची सुरुवात आहे. पूर्ण वर्षभराचं जे गणित आहे जे आपल्याला मांडायचं आहे, कशी आणि कुठून सुरुवात करायला हवी. जे फॅमिलीचा जो बजेट म्हणून बजेट प्लॅनिंग म्हणून जे असतं त्याच्यात फर्स्ट जे कुटुंबाला बघावं लागतं की आपल्याला आम्ही किती कमवतो किंवा आपल्याकडे पुंजी ऑलरेडी किती साठलेली आहे आणि आपलं जे वर्षात एवढं खर्च होणार आहे. सपोज हे असं आपण ठरवलं, कुटुंबाला माहीत असतं की आमच्या मुलांना एवढं खर्च होणार आहे किंवा आम्ही हा एक हॉलिडे घेणार आहोत या वर्षात, तेव्हा ऑलरेडी त्यांना एक साधारण फिगर लक्षात असतं की मला सपोज 50,000 खर्च होणार आहे. सपोज मी कुठेतरी विथ इन इंडिया मी ट्रॅव्हल करणार आहे की आउट ऑफ इंडिया, तर त्याच्यासाठी एक फिगर रेडी असतो कुटुंबाला. जे हस्बंड वाईफ आहे त्यांना माहिती असते की एवढा मला गरज आहे आणि त्यांना माहित आहे की त्यांचं अर्निंग कुठे आहे, कुठून हे पैसे येणार आहेत. तर जर ते गोल लक्षात असतं की मला एवढे पैसे मला हवे असणार आहेत आणि ऑलरेडी माहित आहे की हे माझं इन्कम आहे आणि याच्यातून माझा खर्च एवढं होणार आहे, तर जे उरलेलं रक्कम आहे ते आपलं जे आपण सेव्हिंग्स म्हणतो त्याच्यातून आपण कशासाठी ते वापरायचं ते एक प्लॅनिंग करू शकतो. तर दिस इज कॉल्ड, म्हणजे कुटुंब बजेट करू शकतो की हे ABCD इज माय मनी. 100 रुपये मी अर्न करतोय, 80 रुपये माझा खर्च आहे, 20 रुपये मी वाचवू शकतो, तर ते मी कशासाठी वापरू. तर हे जर त्यांनी लिस्ट केलं की मला खर्च 10 रुपये आहे फॉर हॉलिडे आणि 10 रुपये आहे हे मी वाचवणार आहे कारण पुढच्या वर्षी मी गाडी घेणार आहे, सपोज तसं त्यांनी ठरवलं, तर ते गोलला बघून ते प्लॅन करू शकतात की मी कशासाठी किती सेव्ह करू. म्हणजे माझा उत्पन्न किती आहे, माझा खर्च किती आहे याचा एक साधारण अंदाज आपण घ्यायला हवा. येस, कारण आजच्या काळी असं होतंय की आपण जे कमवतोय ना ते सगळं आपण उडवण्याचाच किती मार्ग असतात की मला हे पण घ्यायचं आणि मला हे पिक्चर पण बघायचंय किंवा मला नवीन कपडे दिसले की लगेच कुठेतरी सेल लागतं आणि आपलं ते चालू असतं. पण जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपण एकदम नेक्स्ट म्हणजे आपलं ऍक्च्युअली जे नेसेसिटी आहे त्याचा विचार करत नाही. इफ ऍक्च्युली आपण जरा आपले पूर्वज जे होते ते त्यांचं प्लॅनिंग कसं होतं हे जर आपण जरा रिसर्च किंवा आपण बघितलं ना तर आपल्याला कळेल की इवन द स्मॉलेस्ट म्हणजे जे विलेजमध्ये किंवा आपले गावीत जे लोक आहेत ते जेव्हा त्यांचं उत्पन्न होतं आणि त्यांचं जे अर्न दे मनी, तर जी द वुमन ऑफ द हाऊस तिला सपोज 100 रुपये मिळाले की नवऱ्याने सांगितलं हे घे, हे तुझा महिन्याचा खर्च आहे, त्याच्यात तू खर्च काढ. तर तिला माहित असतं की मला माझ्या बाळासाठी म्हणजे त्याच्या अभ्यासासाठी एवढं खर्च लागणार आहे, मला 2 वर्षानंतर माझ्या मोठ्या मुलीचं लग्न आहे, तिच्यासाठी मला तिच्या दागिनीसाठी मला वाचवायचं. म्हणजे आपण गोल्स ठेवले पाहिजेत की आपल्याला कशासाठी किती पैसे लागणार आहेत त्याचे गोल ठेवायला पाहिजेत. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरहून आशुतोष वखरे आहेत. आशुतोष, IBN लोकमत मध्ये स्वागत. मला सांग की चित्रा जसं आपल्याला सांगतात की आपण एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपलं काम केलं पाहिजे, पण हे उद्दिष्ट साध्य करायला अर्थातच गुंतवणूक करण्याची गरज आहे. आणि 2009 मध्ये कोणत्या कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी असं तुला वाटतंय. अमृता, समजा मला आज 100 रुपये गुंतवायचे असतील तर कधी पण एक 10% तरी लिक्विड पैसा हवा की कधी काही गरज पडली, कमी जास्त काही काम पडलं तर, म्हणून 10 रुपये तरी मी असे ठेवीन की जे मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी ते काढू शकेन, सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंड मध्ये वगैरे. 20 रुपये मी शेअर्समध्ये म्हणजे इक्विटीजमध्ये टाकेन, म्युच्युअल फंडच्या मार्गाने, कारण की फार जास्ती मला इक्विटीमध्ये आत्ता पैसा टाकणं काही फार वाटत नाहीये. 30 रुपये मी बॉन्ड फंड्समध्ये टाकीन, गिल्ड फंड्समध्ये टाकीन, इन्कम फंड्समध्ये टाकीन.
आणि 40 रुपये मी सोन्यामध्ये टाकीन अमृता. म्हणजे या पूर्ण वर्षात 100 रुपये मी अशा प्रकारे टाकीन. पण हेच पर्याय का निवडायला हवेत आपण असं तुला वाटतंय? इतर पर्याय का नको? हा बघ, लिक्विड आपण जे एक म्हणतो की कधी पैशाची गरज पडू शकते, तर म्हणून त्यासाठी सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंड हे दोन पर्याय आहेत. जिकडे थोडेफार जास्ती रिटर्न्स मिळतात लिक्विड फंड्स मध्ये मी तिकडे टाकेन, म्हणून तो काही फार मुद्द्याचा प्रश्न नाही आहे. पण इक्विटीज अमृता, पुढचं 1 वर्ष इक्विटीमध्ये काही खूप जास्ती रिटर्न्स मिळतील किंवा असं काही वाटत नाही. समजा आपण 10,000ची एक लेवल पकडली, तर त्याच्यावर 10 ते 12% आपण वर्षाला पकडले तर एक 12,000 पर्यंत सेन्सेक्स जाऊ शकेल. आपण हे एक पकडून चालू, पण प्रॉबॅबिलिटीज फार कमी आहेत. स्टॅबिलिटी अजून की इक्विटी मार्केटमध्ये ती तेजी येईल ते काही असं वाटत नाही. पण तरी सुद्धा काही पैसा टाकावा तिकडे, म्हणून 20%. बॉन्डमध्ये आपण बरेच दिवसांपासून अमृता म्हणतोय की बॉन्ड फंड्समध्ये पैसा टाकावा. जसे जसे इंटरेस्ट रेट्स खाली येतात तसा बॉन्ड फंड्सला फायदा होतो. आता झालं कसं आहे की ऑक्टोबर पासून ऑलरेडी बॉन्ड फंड्समध्ये खूप रॅली आली आहे, आणि म्हणजे स्कीम्सच्या एनएव्ही 23-24 रुपयाच्या एनएव्ही आज 30-32 रुपये झाल्या आहेत. तर म्हणून एक खूप मोठा भाग रॅलीचा झालेला आहे. याच्या पुढे अजून 20% रॅली होईल का, हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून मी तिकडेही फार जास्ती काही टाकणार नाही. मी 30% तिकडे टाकीन, आणि उरलेले 40% जे मी टाकीन सगळ्यात जास्ती मी सोन्यामध्ये याच्यासाठी टाकीन अमृता, कारण की आजच्या तारखेत जेव्हा सगळीकडे एक वाईट न्यूज येते आहे किंवा डॉलरबद्दलही काही अजून पडण्याच्या आशा आहे किंवा ज्या काही बऱ्याच गोष्टी डेव्हलपमेंट्स होत आहेत, त्या सगळ्यांचं एकच असं निघतंय, दिशा दिसते की जास्तीत जास्त पैसा सोन्याकडे जाईल, आणि म्हणून सोनं कदाचित वर जाईल असं वाटतंय. तर म्हणून इक्विटीज, बॉन्ड्स आणि गोल्ड या तिन्हीमध्ये मी वर्षभरात 10 ते 12% एक्सपेक्ट करीन, पण प्रॉबॅबिलिटी सगळ्यात जास्ती रिटर्न देण्याची गोल्डमध्ये, म्हणून मी जास्ती पैसा सोन्यात टाकीन. अमृता, नक्कीच. आपल्याला आपला पहिला फोन आलेला आहे. आपल्यासोबत मालविका मराठे आहेत. नमस्कार. नमस्ते. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता 2009 मध्ये आपण जो विचार करतोय, तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणं किती पत असं योग्य किंवा फायदेशीर आहे? नक्कीच. काय सांगाल तुम्ही याला? सोन्यामधली गुंतवणूक कितपत फायदेशीर आहे? नक्कीच खूप फायदेशीर आहे. जसं आशुतोषनी सांगितलं की जी रिटर्न्स येणार तुम्हाला, आत्ता जे आपलं लेवल्स आहेत ह्याच्यातून आपण फ्युचरला बघितलं की नक्कीच त्यांना ऍटलिस्ट इथून अपसाईडला त्यांना 10-20% तर नक्कीच मिळेल. पण सोन्यात ही गुंतवणूक करताना त्यांनी कोणत्या स्वरूपातली गुंतवणूक केली पाहिजे? कारण आता सोन्यामध्येही पर्याय खूप उपलब्ध आहेत आपल्याकडे. बेस्ट इज हे जे गोल्ड एक्सचेंज फंड्स म्हणून सांगतात त्याच्यात गुंतवणूक करणं इज अ व्हेरी गुड ऑप्शन, कारण त्याच्यात तुम्ही कमीत कमी पैसे पण सेव्ह करू शकतात. असं गरज नाही की तुम्हाला 50,000 किंवा 1,00,000 इन्व्हेस्ट करायचं गरज आहे. खूप कमी व्हॅल्यूमध्ये पण तुम्ही ते पिकअप करू शकतात इन टर्म्स ऑफ गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. आणि त्याच्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट बघितलं तर ते वेल्थ टॅक्समध्ये ते इन्क्लुडेड नाही आहे. लाईक वाईज किंवा तुम्ही डायरेक्ट जर गोल्ड विकत घेतला तर ते जो वेल्थ टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये असतो त्यांच्यासाठी ते इट इज कॅल्क्युलेटेड एज पार्ट ऑफ वेल्थ. तर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड इज डेफिनेटली अ व्हेरी गुड ऑप्शन. म्हणजे या पर्यायामध्ये, आणि याच पर्यायामध्ये जोखीम, आपण कुठेही गुंतवणूक करताना जोखीम किती आहे प्रत्येक पर्यायामध्ये याचा विचार करतो. सोन्याच्या बाबतीत असं काही आपल्याला म्हणता येईल का? म्हणजे सोनं, फिजिकल सोन्याच्या बाबतीतच आपल्या पिढ्यानपिढ्या सगळ्यांचा विश्वास आहे त्याच्यावरती, पण हे फंड्स विषयी कितपत जोखीम आहे यात? फंड्स इतपत हे आहे की इन टर्म्स ऑफ रिस्क की कुठे आपण फायनली इन्व्हेस्ट करतोय, ते मायनिंग कंपनी आहे की जो तो फंड आहे तो कुठे इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यासाठी एक आहे की आपल्याला फ्रंट आहे की तो म्युच्युअल फंड जो मॅनेजर आहे ही इज हेल्पिंग यू इन डिसाइडिंग की ते फायनली ते कुठे ते इन्व्हेस्ट करतायत. तर येस, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल एक्सचेंज ट्रेडेड फंड इन्व्हेस्ट करतायत त्याच्यात पण यू नीड टू बी केअरफुल अबाउट विच फंड यू आर पिकिंग अप. बरोबर. आपण पुन्हा येऊयात आपल्या फॅमिली बजेटकडे. आपण जेव्हा आपलं बजेट मांडतो, आपलं उत्पन्न सगळ्यात आधी आपण आढावा घेणार. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींपासून मिळणारं उत्पन्न आपण इन्क्लूड केलं पाहिजे? कसला कसला विचार आपण उत्पन्न म्हणून करायला हवा? मोस्ट इम्पॉर्टंट इज सॅलरी. जे सॅलरीड क्लास आहे त्यांच्यासाठी कुठून त्यांचं कमाई घेतंय ते, तर ते त्याचं जे नेट टेक होम पे आहे, म्हणजे तुम्हाला टॅक्स कापून हातात चेक मिळतो. तर तुम्हाला माहित आहे की ऑलरेडी माझा टॅक्स गेलाय किंवा माझा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड हे कापून येतं तुमच्या हातात. तर तो जेवढा पैसा आहे त्याच्यानंतर जे रेंट येतं, सपोज तुमचा दुसरा घर आहे आणि तुम्ही रेंटमध्ये ते दिलाय, तर ते पण तुम्हाला इनफ्लो म्हणून आहे. किंवा तुमचे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यातून तुम्हाला डिव्हिडंड येतो,
किंवा तुम्हाला इंटरेस्ट येते, अजून कुणाला सपोज तुम्ही व्याजावर दिलंय तर तुम्हाला व्याज येतो, तर हे सगळं तुमचं इन्फ्लो म्हणून झालं. दॅट इज युअर इन्फ्लो पार्ट ऑफ. नक्की आपण याविषयी बोलूयात. आपल्यासोबत नेहा महाले आहेत, नवी मुंबईहून बोलतायत ते आपल्याशी. नमस्कार. हॅलो. हा. मला विचारायचंय की मला माझ्याकडे आता समजा 2 किंवा 3 लाख रुपये आहेत. हा. मी टीचर आहे. हा. तर मला असं विचारायचंय की मग ते मी कुठे इन्व्हेस्ट करावे, कुठलं योग्य हे आहे की कुठे करावे, की कोऑपरेटिव्ह बँकेत करावे हा. की नक्की. आणखीन कुठली फॅसिलिटी? आपण या पैशांची कशी विभागणी करून गुंतवणूक करता येईल याविषयी आपण बोलूया. त्यांना काय सांगाल तुम्ही? हे त्यांना किती वेळासाठी हवंय, म्हणजे किती वेळानंतर त्यांना परत हवंय ते 2 ते 3 लाख रुपयांचे आपण असं धरून चालूया की त्या लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत, नक्की. तर मध्यमवर्गीय लॉंग टर्म इन्व्हेस्टर. जसं आशुतोषनी सांगितलं तसं इट इज बेस्ट टू पिकअप. ते पण त्यांनी स्प्लिट करून जर ठेवलं की थोडं त्यांनी सेव्हिंग्स मध्ये किंवा एफडी मध्ये ठेवलं आणि नंतर थोडं म्युच्युअल फंड्स घेतलं आणि थोडं ते बॉन्ड्स मध्ये ठेवू शकतात, असं त्यांनी स्प्रेड केला तर त्यांचं चांगलं असेल. आता जी मार्केटची परिस्थिती आहे याच्यात त्यांनी शेअर्स घेतले किंवा म्युच्युअल फंड्स घेतले तर त्यांना नक्की ते फायदेशीर होईल. आपल्यासोबत अजून एक कॉलर आहेत, अंबेजोगाईहून नितीन आहेत आपल्यासोबत. नमस्कार नितीन, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हा, बोला. नमस्कार. हॅपी न्यू इयर तुम्हाला. हॅपी न्यू इयर. हॅलो मॅडम, एक विचारायचं होतं मला. 2 म्युच्युअल फंड मध्ये शिप करायची आहे हा. आणि ती शिप 2 वर्षासाठी करायची आहे. 2 वर्षासाठी. आणि हे पुढे मला जवळजवळ 5 वर्ष पुढे ठेवायचे त्यामध्ये. हा. तर 2 कोणते ते चांगले राहतील म्युच्युअल फंडात ते त्यासाठी विचारायचं. नक्की आपण आशुतोषकडे जाऊयात नागपूरला. आशुतोष, काय सांगशील यांना 2 SIP योजनांमध्ये गुंतवणूक करायचे किमान पुढच्या 5 वर्षांसाठी? पहिले तर हॅपी न्यू इयर यांनी विश केलं, सर्वांनाच हॅपी न्यू इयर. जर का यांना SIP करायची अमृता, तर मी यांना म्हणेन सगळ्यात पहिले यांनी एक इंडेक्स फंड घ्यावा. इक्विटी फंड्समध्ये विविध प्रकार असतात, तेव्हा एक इंडेक्स फंड म्हणून जो प्रकार असतो यांनी एका इंडेक्स फंडमध्ये यांनी आपले पैसे गुंतवायला सुरुवात करावी 2 वर्षासाठी आणि त्याच्यानंतर पुढे 5 वर्षासाठी त्यांचं होरायझन ते ठेवू शकतील. दुसरी समजा यांना अजून एखादी स्कीम हवी असेल तर मी एखादा थोडासा बॅलन्स्ड फंड असा जो एक प्रकार असतो की जिकडे त्यांना थोडा डेटचाही एक्सपोजर मिळतो आणि थोडा इक्विटीचाही एक्सपोजर मिळतो. म्हणजे बऱ्याचशा प्रश्न अजून विचारून मग चांगलं उत्तर सांगता येईल, पण तरी सुद्धा एक रफ मी सांगेन तर इक्विटीजमध्ये फक्त इंडेक्स फंड्समध्ये यांनी पैसा टाकावा आणि डेट फंड आणि इक्विटीचं कॉम्बिनेशन एक बॅलन्स्ड फंड जो प्रकार असतो त्याच्यामध्ये 80% पैसा लेटेस्ट से डेटमध्ये जातो आणि 20% इक्विटीमध्ये जाईल, अशा काहीतरी एका फंडमध्ये टाकू शकतील. किंवा जे उरलेले पैसे आहेत ते परत सोन्यामध्ये टाकू शकतील आणि दर महिन्याला आपल्या ब्रोकरकडून गोल्ड ETF घेऊ शकतील. त्यांना मॅन्युअली ते फोन करून सांगावं लागेल. असे 2 पर्याय त्यांच्या समोर आहेत. अमृता. बरोबर. आपण आज बोलतोय ते फॅमिली बजेट 2009 मधलं आपलं घराचं बजेट कसं सांभाळायचं याबद्दल. आपल्यासोबत चित्र आहेत मुंबई स्टुडिओतनं, आपल्यासोबत नागपूरहून आशुतोषही आहे. तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा 02266899204 या नंबरवरती. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू, पण आता घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.